मी सांगतो ते ऐका आता. आठवाईचा पुत्र वधेल इतीचा, तिचा 8वा पुत्र तुझा वध करेल. क्रोध आला, खड्ग हातामध्ये घेतलं, देवकीला मारण्याकरता धावला. वसुदेवाने हात धरला. वसुदेव म्हणायला लागला, कंसा मूर्खपणा करू नको. मुळात ती तुझी बहीण आहे. दुसरी गोष्ट, ती स्त्री आहे, ती अबला आहे, तिचा घात करू नको. तुला सांगतो, अरे तुला भीती तिच्यापासून आहे का तिच्या पुत्रापासून आहे? म्हणे पुत्रापासून. मग हिला कशाला मारतो? मी तुला वचन देतो, मला जे जे अपत्य होईल ते अपत्य मी तुझ्या स्वाधीन करेल. वाटलं तुला जर खोटं वाटत असेल तर आम्हाला बंदीखान्यात ठेव. बघा, त्याने विचार केला की बरोबर आहे, हा वसुदेव म्हणतो ते बरोबर आहे. आणि हा जर आता अपत्य आपल्याला देण्याकरता तयार आहे तर काय हरकत आहे? मान्य झाला. पण तेवढ्यामध्ये ऐका, आता इकडे बंदीखान्यामध्ये आपलं ठेवलेलं आहे, इकडे देवकीला अपत्य झालेलं आहे. वसुदेव सत्य प्रतिज्ञा होता, आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे त्या बालकाला आपलं घेतलं आणि कंसाजवळ आपलं नेलेलं आहे. कंसाला दया आली. कंस म्हणायला लागला, अरे हे पहिलं आहे, याला मारून काय करू मी? मला भीती आठवायची आहे, ते बालक परत देणार. तेवढ्यामध्ये नारद आले तिथे. नारद म्हणायला लागले, कंसा काय करतोय? म्हणे पहिलं आहे. म्हणजे तुला कोणत्या गुरुजीने शिकवलंय गणित? पहिल्यापासून मोजलं तर 8वा पहिला ठरतो. पहिल्यापासून मोजलं तर पहिला ठरतो. आणि 8व्यापासून मोजलं तर आपलं पहिल्यापासून मोजलं तर 8वा, आणि 8 पासून मोजला तर पहिला. मग एक काम कर, हे काही तुला कळणार नाही. त्याच्याकरता जे जन्माला येईल त्याला मारून टाक. कोणी सांगितलं हे? नारदानं. कशा करता सांगितलं? त्याचं पाप झालं पाहिजे, पुण्य संपलं पाहिजे. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, आणि वधी बालकासे ठेवलो. आणि मग त्याने 6चे 6 बालक मारले. 7वा गर्भ योगमायेने नेलेला आहे. रोहिणीच्या उदरी नेऊन घातलेला आहे. कंसाच्या भीतीने यादव पळून गेलेले आहे. ब्राह्मण अरण्यामध्ये गेलेले आहे. इकडे मात्र देवकीचं तेज आपलं दिसत आहे. आणि अंतरिक्षामध्ये विमान आलेली आहे देवांची. सर्व त्या गर्भाची स्तुती त्या ठिकाणी करतायत. तो काळ कसा होता ऐका. मयुरादी पक्षी नृत्य करीतात, 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 मयुरादी मयुरादी पक्षी नृत्य करीतात. वाहताची दोन्ही धड्या, माझ्या वाहतात दोन्ही धड्या, भूमिवारी सारे केशरात थोरे, भूमिवारी सारे केशरात थोरे, भूमिवारी सारे केशरात थोरे. बाजूने नद्या वाहतायत. भूमीवर केशर कस्तुरीचे सडे पडलेले आहेत. मंद मंद मेघ गर्जना करती, मेघ गर्जना सुरू आहे. वाद्ये वाजताते,
अंगणामध्ये आनंदानं नाचताय. ऐका. आणि अशा या पवित्र कालखंडामध्ये हो अशा पवित्र कालखंडामध्ये ऐका ऐका भगवान कृष्ण परमात्मा प्रगट जेव्हा झालेत तो काळ वेळ कसा होता त्याचं चित्र नाही का. दशरथे मारिला तोच होता मास. दशरथ राजाने याचा वध केला तो महिना होता. म्हणजे कोणता? श्रावण. दशरथे मारिला तोच होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वर्षा ऋतू होता, पावसाळा होता. आज 3 वाजता पाऊस सांगितला होता. आला नाही म्हणून आपल्याला आता थोडंसं वाटतंय की आता आला असतं तर बरं झालं असतं, पण अडचणीतच असतं ते. त्याच्यामुळे ते काही न आलेलाच चांगला आहे तो. पण कृष्ण जन्माच्या वेळची परिस्थिती होती ती. वर्षा ऋतू होता. वसुनाम तिथी म्हटलाय. वसु 8 आहे म्हणून अष्टमी तिथी होती. बुधवार दिवस होता आणि रोहिणी नक्षत्र होतं. 2 प्रहर रात्र झालेली होती. नवग्रह अनुकूल होते. ऐका, सर्व ग्रह परमात्मा येणार म्हणून अनुकूल होते. आणि ज्याचा जो वंश होता त्या सर्वांना मोठा आनंद झालेला होता की आता माझ्या कुळामध्ये आणि भगवान कृष्ण आणि अवताराला येणार आहे. ऐका आता एक प्रमाण मी म्हणतोय. एक प्रमाण म्हणत असताना प्रत्येकाने आपल्याकडे मिळाले जे अक्षर आहे ते आपल्या हातामध्ये घ्या आणि ज्याच्यावर हात ठेवा. आम्ही ज्या वेळेला गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणू त्यावेळेला आपल्या कपाळाला हात लावा आणि जागच्या जागेवर तिथे खुर्चीवरून उठून गोल फिरा. तिथल्या तिथे बरं. हा. आणि पुन्हा त्या अक्षता तुमच्याजवळ ठेवा. ज्यांनी त्या पात्रामध्ये अक्षता दिल्या त्यांनी ते पात्र पुन्हा तुमच्याजवळ येईल. त्या पात्रात ते टाका आणि जोरदार घोष करायचा आहे. अयोनी संभव नोहे काही श्रमी. अयोनी संभव नोहे काही श्रमी. नाम याचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान कृष्ण परमात्मा आता मथुरेमध्ये आले. कुठे आले अजून? आता राहिलं तरी चालेल. ऐका, मथुरेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा कारागृहामध्ये आता अवताराला आलेले. चतुर्युगी मूर्ती आहे. देवकी वसुदेवचं आणि त्या कृष्णाचं तेज पाहिल्याच्या नंतर त्या विष्णुमूर्तीचं तेज पाहिल्याच्या नंतर आणि देवकी वसुदेव आश्चर्यचकित झाले. देवकी माता विचारात पडले काय करायचं आता. आणि देवकी मातेने प्रार्थना केली, कृष्ण हे देवादी देवा, मी तुला माझ्या आणि कुळामध्ये माझ्या पोटी तू अवताराला गोष्ट खरी आहे, पण तुझ्या या रूपाचं मी स्वरूपाची सेवा कशी करू. माझं लालन पालन तुझं करायचं आहे. मातृभाव माझ्या अंतकरणामध्ये आहे. आणि म्हणून देवा हे स्वरूप सोड आणि लहान हो. भगवान कृष्ण परमात्मा बाल बनले. ऐका, आणि ते बाल स्वरूप पाहता देवकी वसुदेवाला प्रेमाचं भरतं दाटून आलं. आणि मग त्या वसुदेवानं त्या बालकाला घट्ट मिठी मारली. ऐका, एक प्रमाण आपल्याला म्हणायचं आहे. तुम्हाला आतापर्यंत काही मी म्हणायला जास्त त्रास दिला नाही, पण आता तुम्हाला सर्वांना म्हणायचं आमच्या मागे
सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी. टाळी नाही वाजवली तर चालेल, कारण तुमच्या टाळीनं कदाचित चक्कर होईल. कारण जितक्या शब्द राहतील तितकी टाळी जाय पाहिजे. सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी सोळी मिठी सोळी मिठी सोळी. लपवा लपवा तो जगदेची, लपवा लपवा तो जगदेची, लपवा लपवा तो जग जेठी, लपवा लपवा तो जगदेची. लपवा लपवा तो जग जेठी. आणि कंसाशी करेल माझ्या बाणाशी वधिल, जनी कंसाशी करेल माझ्या बाणाशी वधिल. कंसाला जर कळलं तर तो माझ्या बाळाचा वध करेल. म्हणून सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी. सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी. जोरात म्हणा पेळा दिन. लपवा लपवा तो जग जेठी, 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 लपवा तो जग जेठी. लपवा लपवा तो जग जेठी. आणि या ज्ञानाला अनुसरून संकेत मिळाला वसुदेवा, ही वेळ काही प्रेम करण्याची नाहीये, या कृष्णाला इथे ठेवण्याची वेळ नाहीये. तातडीने आताच्या आता निर्णय घे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज रे गोकुळाला, मज रे गोकुळाला. या नंदाच्या घराला, या नंदाच्या घराला मज रे गोकुळाला, मज रे गोकुळाला, रे गोकुळाला. रात्रीचा वेळ आहे, रात्रीचा वेळ आहे. विचार पडला. म्हणती असती रक्ष पाळ, ती म्या मोहिले सकळ. भगवान परमात्मा सांगायला लागले, सर्वांना मी मोहित केलेलं जा. निघाले. रात्रीचा वेळ आहे, परमात्म्याला घेतलेला आहे. यमुना मैया दुथडी भरून वाहते आहे. यमुनाला देखील वाटायला लागलं की मला माझ्या परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे. भगवंताने मनोगत जाणलं, अंगुष्ठ बाहेर काढला. यमुनेच्या पायाला स्पर्श, यमुनेच्या पाण्याला स्पर्श होता बरोबर, आणि तिने वाढ दिली. ऐका. आणि अशा अवस्थेमध्ये आणि भगवान कृष्णाला घेऊन आता वसुदेव गोकुळ नगरीमध्ये आणि त्या ठिकाणी प्रवेश करतोय. ऐका. आता आपण सर्वांनी मोठ्या प्रेमानं भगवान कृष्णाचं स्वागत करायचं आहे. भगवान परमात्मा आता मथुरेतून आता येत आहे आपल्या गोकुळात. हे आपलं गोकुळ नाव आहे, गोकुळ धाम आहे. हे गोकुळ आहे. आता गोकुळातला आनंद आहे. आता ज्याला जो आनंद लुटायचा त्याने तो लुटायचा. ज्याला असं बसून राहायचं असेल त्यांना असं बसा. ज्याला पावल्या काय जिथे जागेवर काय जसं त्याने तिथे अगोदर देवाला येऊ द्या. येऊ द्या. अजून थांबा, आला नाही अजून. काय नका करा. स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा, स्वागतं कृष्णा, स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा,
स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण हरे स्वागतं कृष्ण स्वागतं कृष्ण मोकळा दोन लाईनी कृष्ण सुस्वागतं कृष्ण नगरीमध्ये भगवान परमात्म्याचा आणि प्रवेश होता बरोबर त्या गोकुळ आपल्या आनंदाला आता पारावार राहिला नाही ऐका गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका 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 गोकुळीच्या बोला गोकुळीच्या सुखांत हा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी ऐका ही बातमी आणि गोपिकांच्या कानावर गेली आणि मग गोकुळामध्ये काय आनंदोत्सव झाला गवळण मनाची गवळणीला गवळण मनाची गवळणीला हा गवळण मनाची गवळणीला गवळण मनाची गवळणीला एके दावे एके पुढे वाटे ताटे सुंट वड्या अरे जोर एके बावे एके पुढे वाटे ताटे सुंट वड्या आव्हान घेऊन या ताटे झाले नंदा घरी दाटे आव्हान भरून या ताटे नंदा घरी झाले दाटे नंदा घरी झाले आसू येण्याचे गलबल झाले दासे जने येल गाले गवळणा म्हणती गवळणीला गवळणा म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला हा पुत्र झाला यशोदेला म्हणती गवळणीला गवळणा म्हणती गवळणीला